राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये म्हणजे टोटल मिळून 4000 रुपये आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये आजच दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। सकाळपासून या 12 जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांना पैसे आलेले आहेत। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे मिळणार आहेत, म्हणजेच तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 7 ते 20 हस्तांतर झालेले होते, म्हणजेच तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 7 हप्त्यांचे 12000 रुपये सुद्धा मिळालेले आहेत। त्याचप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्ते आलेले आहेत, म्हणजेच या 19 हप्त्यांच्या माध्यमातून 38000 रुपये सुद्धा आलेले आहेत। म्हणजेच टोटल मिळून तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत 50000 रुपये या दोन योजनांच्या माध्यमातून आलेले आहेत। जर तुम्हाला या हप्त्यांपैकी अर्धवट हप्ते आलेले असतील, जर तुम्हाला अजून 50000 रुपये मिळालेले नसतील तर त्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे देण्यात येणार आहेत। परंतु एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील अर्धवट हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे। तर ते काम कोणतं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, आज ज्या जिल्ह्यांमध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत ते जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। जर तुमचा जिल्हा या प्रमुख 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज 2 हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, शेतकरी बांधवांनो, सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांनी अशा पद्धतीने स्क्रीनशॉट सुद्धा पाठवलेला आहे। म्हणजेच काही शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळालेला आहे, तर काही शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळालेला आहे, तर काही शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा मिळालेले आहेत। बघा, तुम्हाला सुद्धा 2000 रुपये मिळणार का 4000 रुपये मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। परंतु आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये या दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सोडण्यात आलेले आहेत ते 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्यांचे पैसे फक्त आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार नाहीत, म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। त्यासोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु आज काही शेतकरी बांधवांना पैसे येणार नाहीत, कारण शेतकरी बांधवांना 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होते, त्या योजनेमध्ये भरपूर घोटाळे झालेले आहेत। त्यामुळे नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना याच्यामध्ये काही नियम सुद्धा लावण्यात आलेले आहे। जे शेतकरी नियमांमध्ये बसत असतील त्यांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत, परंतु जे शेतकरी नियमांमध्ये बसत नसतील त्यांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत आणि त्यांना पुढील हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत। तर ते नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना म्हणजे शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। परंतु शेतकरी बांधवांनो, आज फक्त नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तार होणार नाही, तर यासोबत कर्जमाफीवरती निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यासोबत पीक विमा असेल तर अशा योजनांचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। म्हणजेच आज कर्जमाफीविषयी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले असेल त्या शेतकऱ्यांना दिलासा सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपयावरून पीक विमा योजनेचा अर्ज केलेला असेल त्या शेतकरी बांधवांना पीक विमा सुद्धा विस्तार होणार आहे, किंवा ज्या शेतकरी बांधवांचं 2025 मध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं असेल त्या शेतकरी बांधवांना सुद्धा नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। तर कोणत्या शेतकरी बांधवांना
पीक विमा मिळणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता ज्या जिल्ह्यांमध्ये विस्तार होत आहे ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहेत, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत की जे शेतकरी बांधव खरोखर नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरत असतील, पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरत असतील, त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडण्यात येणार आहेत। जर तुम्हाला अजून दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये आलेले नसतील तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं गरजेचं आहे, कारण जे शेतकरी बांधव या 4 नियमांमध्ये बसत होते त्यांच्या खात्यामध्ये सकाळपासून पैसे जमण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु जे शेतकरी बांधव या 4 नियमांमध्ये बसत नाहीत त्यांच्या खात्यामध्ये आज पैसे आलेले नाहीत। त्यामुळे जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। तर ते 4 नियम अगदी एका मिनिटामध्ये सांगणार आहे, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी इकडे लक्ष देणं गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांचा सातबारा ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल, आठव उतारा ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल त्या शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा मिळणार आहेत। जर तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत नसेल, डिजिटल सातबारा दाखवत नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की हा पहिला नियम का लावण्यात आलेला आहे। बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी यावरती स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे। बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार काही नागरिक, काही शेतकरी बांधव एमपी राज्य, यूपी राज्य म्हणजेच बाहेर राज्यामधील आहेत, तर त्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन या दोन्ही योजनांसाठी अर्ज सुद्धा केलेले होते, त्यांचे अर्ज पात्र सुद्धा करण्यात आलेले होते। त्या शेतकरी बांधवांनी आतापर्यंत या दोन्ही योजनांच्या माध्यमातून 50,000 रुपये घेतल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले होते। म्हणजेच त्यांच्या नावाने जमीन नव्हती, परंतु त्यांनी कागदी सातबारा काढलेला होता, त्याच्या आधारावरती त्यांना सुद्धा पैसे देण्यात आलेले होते। परंतु आतापासून सरकारने निर्णय घेतलेला आहे, ज्या शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन दाखवत असेल, ज्या शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाईन निघत असेल त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना या दोन्ही योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना दुसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, परंतु जो तिसरा आणि चौथा नियम आहे तर या 2 नियमांमध्ये काही शेतकरी बांधव अपात्र सुद्धा होणार आहे। त्यामुळे उर्वरित 3 नियम सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, हा जो दुसरा नियम आहे तर हा दुसरा नियम म्हणजे शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले असावे। बघा तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, कारण शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा सरकारी योजनांचे पैसे या फार्मर आयडी कार्डच्या आधारावरती मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेलं नसेल त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर माई सेवा केंद्र किंवा सेतू सेवा केंद्रामध्ये जाऊन हे फार्मर आयडी कार्ड सुद्धा काढायचं आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तिसरा आणि चौथा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तुम्ही चौथ्या आणि तिसऱ्या नियमांचं पालन केलं तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळतील आणि पुढील काही वर्षांमध्ये तुम्हाला सुद्धा या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, हा जो तिसरा नियम आहे तर तो तिसरा नियम म्हणजे शेतकरी बांधव गरीब आहेत का, मध्यमवर्गीय आहेत का, श्रीमंत आहेत हे सुद्धा तपासण्यात येत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, काही शेतकरी बांधव असे आहेत की ते शेतकरी बांधव श्रीमंत आहेत, परंतु त्या श्रीमंत शेतकरी बांधवांना या दोन्ही योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार नाही। फक्त गरीब शेतकरी बांधवांना आणि मध्यमवर्गीय शेतकरी बांधवांना याचा लाभ सुद्धा देण्यात येणार आहे। तर आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की श्रीमंत शेतकरी, मध्यमवर्गीय शेतकरी आणि गरीब शेतकरी कशा पद्धतीने
ओळखले जातील। बघा, ज्या शेतकरी बांधवांकडे 1 एकर किंवा 2 एकर जमीन असेल त्या शेतकरी बांधवांना गरीब शेतकरी म्हणून ग्राह्य धरलं जाईल। ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा कमी जमीन असेल म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे 4 एकर किंवा 5 एकर जमीन असेल त्यांना मध्यमवर्गीय म्हणून ग्राह्य धरलं जाईल। परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, मोठमोठे बागायतदार असेल तर त्या शेतकऱ्यांना श्रीमंत म्हणून ग्राह्य धरलं जाईल आणि ज्यांची जमीन 5 एकरपेक्षा जास्त आहे अशा श्रीमंत शेतकरी बांधवांना या दोन्ही योजनांमधून अपात्र सुद्धा करण्यात येईल। त्यांना यापुढे कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। शासनाने सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जो चौथा नियम आहे, जर तुम्ही या चौथ्या नियमांचं पालन केलं, या चौथ्या नियमामध्ये बसलात तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळतील। पुढील वर्षांमध्ये या दोन योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, हा जो चौथा नियम आहे तर तो चौथा नियम म्हणजे शेतकरी बांधव किंवा शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। यामध्ये वकील असेल, डॉक्टर असेल, शिक्षक असेल, तलाठी असेल, पोलीस असेल यांसारख्या सरकारी हुद्द्यावरती कामाला नसावा। जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य या 2025 मध्ये सरकारी हुद्द्यावरती कामाला लागलेला असेल तर तुमची ऑनलाईन नोंद केली जाईल, ऑनलाईन चेकिंग केले जाईल। जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये सरकारी हुद्द्यावरती असेल तर तुमचा अर्ज अपात्र सुद्धा होणार आहे। तुम्हाला यापुढे दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत असाल, या 4 नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने करत असाल तरच तुम्हाला पैसे सुद्धा सोडण्यात येतील। परंतु जे शेतकरी बांधव या 4 नियमांमध्ये बसत नसतील त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव या 4 नियमांमध्ये बसलेले असतील आणि त्या शेतकऱ्यांचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर त्या शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत काही प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे। त्या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, यामध्ये पहिली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक पंजाब नॅशनल बँक, तिसरी बँक कॅनरा बँक। बघा, या तिन्ही बँकेमध्ये पैसे येतील, परंतु तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक सुद्धा असायला पाहिजे। तुमची डीबीटी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे। त्यासोबत चौथी बँक म्हणजे एचडीएफसी बँक, खासगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक आहे, त्यामुळे एचडीएफसी बँकेला प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यासोबत पाचवी बँक म्हणजे आयडीबीआय बँक, हे बँक सुद्धा खासगी क्षेत्रामधील मोठी बँक आहे। या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। त्यासोबत आयसीआयसीआय बँक। बघा शेतकरी बांधवांनो, काही बँका चालणार नाही। जर तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। त्यामुळे तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। त्यानंतरची पुढची बँक म्हणजे युनियन बँक, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया। बघा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक या दोन्ही बँका भारत सरकारच्या सर्वात मोठ्या बँक आहे। या बँकेमध्ये सुद्धा पैसे येतील। त्यानंतर भारताची दुसरी सर्वात मोठी बँक म्हणजे इंडियन बँक, या इंडियन बँकेमध्ये सुद्धा पैसे येतील। जर तुमचं खातं इंडियन बँकेमध्ये असेल तर तुम्ही सुद्धा आधार कार्ड लिंक करायचं आहे। त्यानंतर पुढची बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, या बँकेला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। ही बँक सुद्धा खासगी क्षेत्रामधील मोठी बँक आहे। बघा शेतकरी बांधवांना, बँकांची नावे वाचून दाखवत आहे, त्यामुळे तुमचं बँक खातं या बँकेपैकी असेल तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। त्यानंतर पुढची बँक म्हणजे ॲक्सिस बँक, या बँकेमध्ये सुद्धा पैसे येतील। परंतु ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं इंडियन पोस्ट पेमेंट बँक या बँकेमध्ये असेल त्या शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर पैसे येणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी बँक म्हणजे इंडस बँक। बघा, इंडस बँक सुद्धा खासगी क्षेत्रामधील मोठी बँक आहे, त्यामुळे इंडस बँकेला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांना, प्रमुख बँकांची नावे वाचून दाखवत आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक या प्रमुख बँकांची नावे बघायची आहे। त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल। बघा, या ठिकाणी तुम्हाला सर्व बँका दाखवत आहे। बघा, या बँकेपैकी तुमचं बँक खातं कोणत्याही बँकेमध्ये असेल तरी पण तुम्हाला पैसे येणार आहेत। म्हणजेच राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतीही बँक असू द्या त्या बँकेमध्ये पैसे येतील, परंतु त्या बँकेला शेतकऱ्यांचं आधार कार्ड लिंक असावं, त्या बँकेला डीबीटी सुद्धा ऍक्टिव्ह असावे तर तुम्हाला या बँकेमध्ये पैसे येतील। तर आता आपण 12 जिल्हे बघून घेऊयात। बघा, या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा धाराशिव, दुसरा जिल्हा लातूर, तिसरा जिल्हा नांदेड, बीड जिल्हा असेल, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा जिल्हा,
जिल्हा, वाशिम जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा। बघा शेतकरी बांधवांनो, या शेतकऱ्यांना पैसे येतील। उर्वरित जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना पैसे येणार आहेत। लवकरच राज्य सरकारकडून याच्यावरती निर्णय सुद्धा येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, 4 नियमांचं पालन करायचं आहे। आधार कार्ड लिंक सुद्धा करायचं आहे। जे शेतकरी महत्त्वपूर्ण अशी कामे करतील त्या शेतकरी बांधवांना लवकरच जुन्या हप्त्यांचे पैसे मिळणार।